पूर्वी काटापट्टी पुस्तक हे मॅन्युअली होते. त्या प्रत्येक मापाड्याला आपण काटापट्टी पुस्तक द्यायचो. त्याच्या 4 कॉपी शेतकरी ला एक जायची, एक खरीददाराला जायची, एक आडतल राहायची, एक पेमसीला राहायची. त्यात खूप व्हेरिएशन यायचं. त्या कॅल्क्युलेशनमध्ये खूप काही चुका घडायच्या, पण त्याच्यात पारदर्शकता नव्हती. मग याच्यासाठी काय करावं लागेल, तर हे बनतोष ॲप आलं. पण बनतोषवाल्यांनी आम्हाला प्रत्येक गोष्टी साथ देऊन, आम्ही त्यांना साथ दिल्यामुळं जवळजवळ आम्हाला 1.5 ते 2 वर्ष गेले, 1.5 वर्ष या गोष्टीसाठी. आणि ते सक्सेसफुली आपण लॉन्च केलं. आज असे लॉन्च केलंय का त्यात इतकी पारदर्शकता आहे आणि प्रत्येकाचा व्यवहार त्याच्यामध्ये दिसतो. तो व्यापाऱ्याला दिसतो, शेतकऱ्याला दिसतो, APMCला दिसतो, ज्याच्याकडे लॉग इन आहे त्याला दिसतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, आपण कोणताही डाटा मॅन्युअली जर स्टोअर केला तर त्याला फाइंड आउट करायला किंवा शोधायला खूप वेळ जातो. हे तसं नाही, तुमच्या एका क्लिकवर कोणत्याही महिन्याचा, कोणत्याही दिवसाचा, कोणत्याही वर्षाचा डाटा तुम्हाला 1 मिनिटात मिळू शकतो. असा कन्सेप्ट जेव्हा डोक्यात आला आणि जेव्हा यांच्याशी डिस्कशन झालं, लॉन्च केल्यानंतर असं दिसून आलं का प्रत्येक APMCचा, आता जसं संगमनेर APMC बाबत जर घेतला आपण, तो लॉन्च केल्यापासून आमच्यातला पारदर्शकता वाढली, एफिशियन्सी काम करण्याची वाढली. आमच्या खालोखाल लासलगाववाल्यांचा मला फोन आला होता, का बी करू का नाही. म्हणजे त्यांना सांगितलं बिंदास करा, ज्या APMC मध्ये पोहोचतात तिथं बिंदास करण्यासाठी आपण त्यांना हे दिलेले आणि ते सक्सेसफुल पण झालेलं आहे. यामध्ये पुढचं व्हर्जन आम्ही अजून कमी पडलं का, जे व्यापारी पण त्याच्यामध्ये डायरेक्ट पेमेंट करू शकतो. जे आज व्यापारी स्वतः 4 लोक बसवून त्यांना ते पेमेंट करणं, तिथून सगळ्या पावत्या करणं, परत त्यांच्या सिस्टममध्ये फीड करणं, हेच बनतोष ॲप जर त्यांनी व्यवस्थितरित्या हँडल केलं तर आपण त्यांना पाहिजे तर ट्रेनिंग पण देऊ. हे जर हँडल केलं तर ते एक प्रत्येक व्यक्तीचं पेमेंट त्या भारतात, देशात, कुठे जगात कुठे राहिले तर त्या व्यक्तीचं पेमेंट ते करू शकतात त्याच्यातून. इतकं सुंदर सिस्टीम, सुटसुटीत ही सॉफ्टवेअर आहे.